नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथील मातंग वस्ती परिसरात जागेच्या वादातून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सिंधुबाई बाळू साठे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. सिंधुबाई साठे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराशेजारी राहणारे सचिन बाळू साठे व त्यांच्या कुटुंबियांशी जागेच्या वादातून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. दरम्यान 5 जून 2026 रोजी मध्यरात्री सचिन साठे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वाळकी येथे येऊन घरात घुसून कुटुंबातील तिघांना मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी मुलगा आकाश साठे यांनी 112 क्रमांकावर फोन केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात आलं आहे. जखमी बाळू साठे यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तसेच आरोपी रुग्णालयात येऊन शिवीगाळ करतात, यावेळी वाचलात पण पुढे सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 5 ते 10 लाख रुपयांची सुपारी देऊन बाप लेकाला जेवे मारून टाकू अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटलं आहे. या सततच्या धमक्यांमुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झालं असून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी आणि कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी सिंधुबाई साठे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. माझे नाव आकाश बाळू साठे, मी राहणार वाळकी. शुक्रवार दिनांक 5/6/2026 रोजी आमच्या कुटुंबावर जुन्या वादात मारण्याचा प्रयत्न केला. बोलेगावहून आम्हाला मारण्यासाठी सचिन बाळासाहेब साठे यांचे कुटुंब व विशाल बाळासाहेब साठे हे आले आणि आम्हाला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्या वडिलांना त्यांनी मारहाण केली आणि घरात घुसून आम्हाला मारहाण केली आणि आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला आमच्या वडिलांना घेऊन आलो 112ला कॉल करून. आणि या ठिकाणी आमच्या पप्पांना डिस्चार्ज झालेला आहे आणि आम्ही साहेबांना अर्ज देण्यासाठी आलो. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे योग्य ते तुम्हाला न्याय मिळवून देऊ. सिंधू बाळू साठे, माझी मागणी का मला माझ्या पोराला धमकी देते, माझ्या पोराला. आणि ते 5 तारखेला येऊन माझ्या पोराला ते माणसं घेऊन आले 2-250 आणि माझ्या पोराला मारण्याची घरात घुसू मारण्याचे प्रयत्न करीत होते. पण आम्ही काय दरवाजा उघडला नाही. माझ्या मालकाला त्यांनी काय केलं, धमकी माझ्या मालकाला त्यांनी मारलं. आम्ही मालक ओढीत न्याला, दरवाजा उघडला, ओढीत न्याला आणि माझा मालक आटावर टाकला आणि पोलिसांना फोन केला. पोलीस गाडी आली आणि पोलीस गाडी आल्यानंतर पोलिसांनी आम्हाला बाहेर काढलं. म्हणजे आम्ही बाहेर काढलं, मग आम्ही घेऊन दवाखान्यात गेलो आणि तिथं ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर मग हे तिथं पण बरेच त्यांनी लोक जमावले आणि आता ते काय म्हणते केस माग घ्या नाही तर तुम्हाला मारू. आणि ते रोज पण प्रयत्न करते यायचे आणि त्याच्या चुलत्या पण तिथं राहायला इथं. ते म्हणतो मी माझ्या चुलत्यांच्या घरी आलो, असं सांगतो, मी माझ्या चुलत्यांच्या घरी आलो. आणि ते बोलेगावला राहायला तो काय तिथं राहत नाही, लय दिवस झालं तिथं राहत नाही तो. आणि तो सांगतो माझ्या चुलत्या आहे, मी चुलत्यांच्या घरी आलो, लोकांना सांगतो मी चुलतीच्या घरी आलो. आणि ते जीव मारायचं माझ्या पोराला ना दादा. ते म्हणतो मी मारणार म्हणजे मारणार. आणि साहेबांना माझी विनंती का माझ्या मुलाबाबतीत जरा दखल तुम्ही घेणे बरं का दादा. माझ्या लेकराला कुणीच नाही दादा, एकटा आहे माझं पोरग. तेवढे आभारी मानते मी. माझ्या पोराची दखल तुम्ही घ्यायची म्हणजे घ्यायची. माझ्या मुलाला कुणीच नाही. मी म्हातारी, माझा नवरा म्हातारा, एक मुलगी माझी लहान आहे. आणि माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. माझा जम्पर फाडला, साडी फाडली त्यांनी माझी. आणि मी पळाले ना घरात, तर तो माझ्या मागे घरात यायला लागला तर मी दार लावून घेतलं. असं झालं. माझी मुलगी आहे का, त्या मुलगीला पण अंधारात पळू तो दुसरा सचिन बाळू साठे तो अंधारात माझ्या मुलीच्या मागे लागला होता. माझी मुलगी दुसऱ्या दाराने घरात आली. माझी मुलगी दुसऱ्या दाराने घरात आली. ते असे करते दादा. आणि ते दादा माझी एवढीच मागणी, माझा एकटा मुलगा आहे, कुठे पण मारून टाकू शकत आहे ते. आणि ते धमकी देते, ते कुठे पण मारणार म्हणजे मारणार. साहेबांना एवढी माझी गरिबाची विनंती, माझ्या लेकराच्या पाठीमागं कुणीच नाही, एकटाच आहे. बाप म्हातारा, मी म्हातारी. मारले तर आम्हाला या जगामध्ये कुणी नाही. आणि जास्तीत जास्त कारवाई घ्यावा तुम्ही माझ्या गरिबाची एवढी मानून. माझी एवढीच इच्छा आहे, विनंती माझी. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.